नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर मी आदित्य तुमचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 21 डिसेंबर म्हणजेच गुरुवार आणि आता वाजले सकाळचे 5:30. तर एवढ्या सकाळी लवकर उठण्याचं कारण म्हणजे आपण आज पुन्हा एकदा चाललेलो आहोत राईडला आणि आपण आज चाललेलो आहोत राईडला अलिबागला. तर मित्रांनो, अलिबागला एक दत्त मंदिर आहे, ते आपण तिथे जाऊन दर्शन करणार आहोत. तर ते मंदिर फार सुंदर आहे आणि डोंगर माथ्यावर वसलेलं आहे, तर तुम्हाला ते पुढे दिसेलच. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत अलिबागला बाईकने, पण बाय रोड नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत फेरीने आणि तिथून मग आपण पुढे बाईकने प्रवास करणार आहोत. तर मी बुक केली आहे M2M फेरी, जी भाऊच्या धक्क्यावरून सुटते माझगावच्या इथून. तर ती आपली आहे 7:40ची. सो आता वाजलेत मित्रांनो 5:30. तर अजून थोडासा टाईम आहे आपल्याकडे, म्हणजे रेडी होण्यासाठी. तर गाडीवर अजून लगेजही बांधायचं मित्रांनो, लगेज पॅकही करायचं. लगेज इन द सेन्स मी जाणार आहे, एक दिवस राहणार आहे तिथे, आपला स्टे असणार आहे. सो थोडेफार कपडे आहेत आपले आणि आपलं जे लॅपटॉप आणि बाकीचं सामान म्हणजे कॅमेराचं सामान वगैरे आहे, सो ते अजून मला भरायचं आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला ते दाखवतोच पुढे आता की आपण कसं काय लगेज नेणार आहोत ते, आणि त्यानंतर मग मी रेडी व्हायला सुरुवात करेन. तर मित्रांनो, आपण लगेजमध्ये आपला हा टॉप बॉक्स नेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आपले सगळे कपडे भरणार आहोत. म्हणजे मी ऑलरेडी सगळे भरलेत. तर हा आपण JDRचा टॉप बॉक्स घेतला होता, आता कमीत कमी एक वीक आधी, काहीतरी 4-5 दिवसाआधी हा आपण घेतलेला. सो हा आपल्या गाडीच्या मागे लागणार आहे आणि त्या व्यतिरिक्त ही आपली गार्डन गिअरची टँक बॅग आहे. सो याच्यामध्ये आपण सगळे म्हणजे आता कपडे बाकीचे उरलेले थोडेसे भरायचे आहेत आणि थोडंसं माझं हँडी सामान म्हणजे वॉलेट वगैरे सगळं याच्यामध्ये ठेवणार आहोत. आणि थोडंसं कॅमेरा इन द सेन्स आपला मोबाईल आणि मोबाईलचं जे आपला ट्रायपॉड आहे ते सगळं याच्यामध्ये असेल. सो चला मग आता मित्रांनो, मी पटकन रेडी होतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट गाडीवर भेटतो. तर निघालेलो आहोत आपण आता, आणि ॲज युजल खूपच जास्तच लेट झालं आहे आज. ॲक्च्युली 7:40ची आपली फर्स्ट फेरी आहे आणि आता 7:15 झालेत आणि अजून आपण घाटकोपरलाच आहोत. तर चला बघूया, लेट्स सी, फिंगर्स क्रॉस आपण पोहोचू अलिबागला. तर मित्रांनो, आपली ना रोरो ॲक्च्युली मिस झाली आहे, जी 7:40ची होती. सो आता आपण आलेलो आहोत भाऊच्या धक्क्याला. सो इथे नॉर्मल लॉन्चने म्हणजे नॉर्मल ज्या बोट्स असतात त्याने आपण जाणार आहोत. तर त्याचे चार्जेस आहेत ₹100 पर पर्सन आणि बाईकचे ₹200 ही लोक घेतात. सो बघूया, आता 9 वाजताची आहे. सो बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. तर मित्रांनो, फायनली आपली बोर्डिंग झालेली आहे बोटवरती. तर आता समोर तुम्ही आता पाहू शकता की बाईकला कशा प्रकारे बोटवर चढवलं जातं. सो मोस्टली सगळ्या अप्पर डेकवर आपल्या बाईक्स असतात. सो चला आता बघूया, ही आता शेवटची बाईक आहे, यानंतर आपली म्हणजे बोट चालू होईल. सो आता 5 मिनिटामध्ये आपण निघणार आहोत. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत. तर आता इथून 2.5 तास लागणार आहेत आपल्याला रेवसला पोहोचायला. आता झाले 10 मिनिटं निघून आपल्याला. तर बघूया आता इथं किती टाइम लागतोय. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट मग रेवसला भेटतो. तर मित्रांनो, ही यांची ओव्हरऑल लोअर डेकची सिटिंग अरेंजमेंट आहे. आपण आता लोअर डेकला आहोत आणि याच्यावरती अजून एक अप्पर डेक आहे ज्याच्यावर आपल्या बाईक्स पार्क आहेत. आणि इथे आय थिंक हा वाटतं उरणचा डोंगर असेल कदाचित. सो चला आता बघू, अजून एक तास, अर्धा एक तास आहे अजून पोहोचायला. मित्रांनो, आता आपण रेवस सिटीला पोहोचलेलो आहोत आणि इथून बाहेर पडतोय. तर एक साधा सोपा उपाय हा आहे, म्हणजे जर तुम्हाला जर रोरोने जायचं नसेल तर तुम्ही या अशा बोट्सने येऊ शकता. आता आमची ॲक्च्युली बोट मिस झाली होती रोरोवाली. तो त्याच्यानंतर त्यांचे चार्जेस आणि त्यांचा ॲटिट्यूड जरा मला बरोबर नाही वाटला M2Mचा. म्हणजे आमचं आता काहीतरी 7:40ची होती, जी 7:30ला निघाली आज. सो मी तिथे गेलो, तर तिथे आम्ही विचारलं, तर तिथे जो त्यांचा कोण रिप्रेझेंटेटिव्ह होता तो तर झोपेतून उठला होता आणि असे नखरे दाखवत होता जसं काय त्याचीच गाडी आहे, म्हणजे एकदम रोड होता तो. सो त्याने चार्जेस सांगितले, पण मी नाही गेलो.
495 त्यांनी मॉडिफिकेशन चार्जेस सांगितले आहेत, तर ते सगळे पैसे काढायचे धंदे आहेत. सो म्हटलं मग आपण असंच जाऊ. तिथे भाऊचा धक्का, तिथे भाऊच्या धक्क्यावर आम्ही गेलो होतो. तिथे कळलं की तिथे अशा छोट्या छोट्या बोट्सवरून पण नेतात बाईक्स. तर म्हटलं मग तसंच जाऊया. सो आहे असं आहे. तर तिथे 200 रुपये घेतात बाईकसाठी चढवण्याचे, पण तुम्ही त्याच्यामध्ये बार्गेन करू शकता. ती लोक करतात बार्गेन. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं, मी 200 रुपये दिले, पण तुम्ही बार्गेनही करू शकता. सो चला मग ठीक आहे. आता इथून चौलला आपण जाणार आहोत. तर आपण आज एक्सप्लोर करणार आहोत दत्त मंदिर, जे फेमस आहे इथलं अलिबागमधलं. गेल्या वेळेस मी सेकंड टाइम चाललो आहे. लास्ट टाइम पण मी गेलो होतो, पण त्याचा ब्लॉग नव्हता बनवला होता. सो आज आपण क्लास ब्लॉग बनवण्यासाठी चाललेलो आहोत. बघूया आता किती वेळ लागतोय. तर 2.5 तास लागले आम्हाला इथून इथे येण्यासाठी. जर तुम्ही त्या रोरोने येत आहे, म्हणजे M2Mच्या फेरीने येत आहे, तर तिथून ते काहीतरी लवकर येतात. आणि ते मांडवापर्यंत आहे, रेवसपर्यंत नाही आहे. ते मांडवाला सोडतात, तर ते काहीतरी 1 तासाचा रन येतो. पण या बोटने आपल्याला 10ला आमची 10:15 सुटली आणि आत्ता वाजलेत 12 वाजलेत, म्हणजे 10:30 सुटली पकडा. 10:30 ते 11:30, म्हणजे 1.5 तास लागतो आपल्याला. चला मग आता पुढे बघतो इथे काही खायला आहे का. खाऊन वगैरे मग आपण चौलला जाणार आहोत. इथून चौल काहीतरी 1 तासाच्या अंतरावर आहे अजूनही. सो चला आता आपण डायरेक्ट चौलला भेटूया. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता आपण फायनली पोहोचलेलो आहोत. तर हा मंदिराचा गेट आहे मेन. तर इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्हाला इथे दाखवतो मी. हा मेन गेट आहे आणि इथून जेव्हा आपण जातो तेव्हा इथून 500 पायऱ्या लागतात. 500 का 700 पायऱ्या लागतात. तर प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर मित्रांनो राईटला आपल्याला यायचं आहे आणि सरळ पुढे यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. तर मेन प्रवेशद्वारापासून कमीत कमी 700 ते 800 मीटर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असा गेट लागतो आणि इथून मेन पायऱ्यांना सुरुवात होते. तर इथून काहीतरी 750 पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. तर तिथे तुम्ही टॉपवरती मंदिर दिसेल. इथे मंदिर आहे, इथे त्या मंदिरात आपण जाणार आहोत. तर आपण ॲक्च्युली या रस्त्याने न जाता आपण मागच्या रस्त्याने जाणार आहोत. 2 रस्ते आहेत. तर आपण मागच्या रस्त्याने जाणार आहोत, जिथे ना आपली बाईक अर्ध्यापर्यंत जाईल आणि तिथून काहीतरी 100-150 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. तर मित्रांनो, त्या रस्त्याने पुढे आल्यावर ना आपल्याला एक साईन बोर्ड लागतो. तिथे असं लिहिलेलं आहे की श्री दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग, आणि लेफ्टला एक रोड गेलाय. सो तो लेफ्टचा रोड पकडून आपल्याला जावं लागतं. सो आता आपण लेफ्ट मारूया आणि वरती जाऊया. तर मित्रांनो, लेफ्ट मारून आतमध्ये आल्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला परत एक साईन बोर्ड लागतो, जिथे लिहिलं आहे श्री दत्त मंदिराकडे. तर इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि वरती जायचं आहे. तर मित्रांनो, लेफ्ट मारल्यानंतर हा रोड आहे. सो इथून थोडीशी ऑफ रोडिंग आहे, म्हणजे रोड थोडा एवढा खराब आहे तर आणि थोडासा घाट टाईप आहे. तर आपण वरती चढणार आहोत. आता मित्रांनो, मगाशी जो तुम्हाला मेन गेट दाखवला, तिथून ज्या पायऱ्या येत होत्या, आता त्या पायऱ्या इथून इथे वरती येतात आणि इथून मग आपण लेफ्ट हँड साईडला स्वामींचा मठ लागतो आणि इथपर्यंत गाड्या पण येतात मागच्या रोडने, ज्या रोडने आता आपण आलो आहोत. तर इथे गाड्यांची पार्किंग आहे. तर ही इथे आपली गाडी आहे. तर या रोडने तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता आणि त्यानंतर इथून मग वरती काहीतरी 100 का 150 अजून पायऱ्या आहेत. तर त्या चढून आपल्याला वर जावं लागतं. तर जर तुम्हाला पूर्ण चालून यायचं नसेल तर तुम्ही बाईकने या रोडने येऊन इथे किंवा 4 व्हीलरने येऊन इथे तुम्ही पार्क करू शकता. सो चला आता आपण मठात जाणार आहोत. स्वामींचं पहिलं दर्शन घेणार आहोत आणि नंतर मग वरती जाणार आहोत. इथून स्वामींचा मठ चढून वरती आल्यावर ना तिथून 10-20 पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला बोरांडे महाराजांचा इथे मठ लागतो. तो तुम्ही इथे बघू शकता. तर इथे पण आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊया. आता मित्रांनो, इथे ना दगडी जिने आहेत आणि फार छान असे बनवलेले जिने आहेत. तर आता कलरिंगचं कामही चालू आहे इथे आणि ठिकठिकाणी ना असं बसण्यासाठी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही थकत असाल तर इथे थोडंसं स्टॉप घेऊन वरती जाऊ शकता.
तर असं काही अवघड नाही आहे, प्रॉपर जिने वगैरे छान आहेत, सो आरामात होतं. तर हा काहीसा व्ह्यू आहे वरून. याच्यापेक्षा छान व्ह्यू तो तुम्हाला मंदिरातून मिळेल, पूर्ण अलिबागचा व्ह्यू दिसतो. सो वरती जाऊन मी तो तुम्हाला दाखवतो. आता आपण बुरांडे महाराजांच्या इथून वरती आलो आणि तिथून 20-25 पायऱ्या सोडून वर आल्यानंतर आपल्याला इथे नवनाथ मठ लागतो. तो तुम्ही इथे बघू शकता. तर इथे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. आता मित्रांनो, एक 100-150 पायऱ्या चढून झाल्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या इथे. तर मागे तुम्ही इथे बघू शकता, हा जो आहे तो मंदिराचा मेन गेट आहे आणि इथेच वरती मंदिर आहे आणि आज हरिनाम सप्ताह चालू आहे. सो बघूया आता वरती भजनं चालली आहेत. सो एकदम मस्त प्रसन्न वातावरण वाटतंय. सो चला आता वरती जाऊन दर्शन करूया. आता मित्रांनो, दत्त मंदिराच्या मागच्या साईडलाच इथे गणेश मंदिर आहे आणि राम मंदिर आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भगवान श्रीराम आहेत, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमान आहेत आणि गणपती बाप्पा आहेत. बाजूला दत्तगुरू आहेत आणि इथे सगळ्या फ्रेम आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे आलात तर मागे येऊन या मंदिरात सुद्धा दर्शन करा. आता मित्रांनो, इथे बघू शकता, हा इथून मस्त व्ह्यू आहे मंदिराच्या बाजूनेच. फार छान व्ह्यू आहे आणि प्रसन्न वाटतंय. तर मित्रांनो, इथे इव्हेंच्युअली ना महाप्रसाद सुद्धा चालू होता. तर मंदिरातल्या मंडळींनी आग्रह केला की जेवूनच जा, महाप्रसादाचा लाभ घेऊन जा. स्वतः आपण आलो आहोत महाप्रसाद खायला. सो आता महाप्रसाद खातो आणि तुम्हाला मग पुढे भेटतो. तर मित्रांनो, आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आज दत्तगुरूमुळे आपल्याला महाप्रसादाचाही लाभ घेता आलाय. मस्त पोटभर जेवण झालंय. तर आता आलेलो आहोत खाली. आता इथून आपण डायरेक्ट जाणार आहोत घरी. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.